शांती। आज आहे 4/8/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांचा उजवा हात बनायचे असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये राईटियस अर्थात नीतिमान बना, सदैव श्रेष्ठ कर्म करा। प्रश्न आहे, कोणता संस्कार सेवेमध्ये खूप विघ्न आणतो? उत्तर आहे, भावस्वभावामुळे आपसामध्ये जे द्वैत मतांचे संस्कार अर्थात परस्पर विरोधी विचार असतात ते सेवेमध्ये खूप विघ्न आणतात। दोन मतांमुळे खूप नुकसान होते। क्रोधाचे भूत असे आहे जे भगवंताशीही सामना करायला वेळ लावणार नाही। म्हणून बाबा म्हणतात, गोड मुलांनो, असा कोणताही संस्कार असेल तर तो काढून टाका। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. जसे बाबा दुःख हरता सुख करता आहे तसे बाबा समान बनायचे आहे। अतिशय गोड बनायचे आहे। सदैव शुभ कर्म करून बाबांचा उजवा हात बनायचे आहे। 2. कधीही दोन मते निर्माण करायची नाही। भावस्वभावामध्ये येऊन एकमेकांचा सामना करायचा नाही। क्रोधाचे भूत काढून टाकायचे आहे। आजचे वरदान आहे, स्वतःच्या स्मृतीमध्ये राहून आपल्या प्रत्येक कर्माला संयम अर्थात नियम बनविणारे ऑथॉरिटी अर्थात अधिकारी स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, ज्याप्रमाणे साकारमध्ये स्वतःच्या स्मृतीमध्ये राहिल्यामुळे जे कर्म केले तेच ब्राह्मण परिवाराचा संयम बनले। स्वतःच्या नशेमध्ये राहिल्यामुळे अधिकाराने सांगू शकत होते की साकारद्वारे एखादे उलटे कर्म जरी झाले तरी ते सरळ करू। स्वतःच्या स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहिल्यामुळे हा नशा राहतो की कोणतेही कर्म उलटे होऊच शकत नाही। तुम्ही मुले देखील जेव्हा स्वतःच्या स्थितीमध्ये स्थित राहाल तर जो संकल्प कराल, जे बोल बोलाल अथवा जे कर्म कराल तेच संयम अर्थात नियम बनेल। स्लोगन आहे, पवित्रतेचा पिलर अर्थात स्तंभ मजबूत करा, तर हा स्तंभ लाईट हाऊस अर्थात प्रकाश घराचे कार्य करत राहील। ओम शांती।